सुरू ये सुरू चल की मी मला 2 दिवस बाहेर जावं लागणार. काय रे काय काम आहे का? हे बघ चूक झाली बघ परत प्रश्न विचारायचे नाही विचारायचे नाही जी त्याची कोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना तसंच आहे प्रश्न. मी तुला काय बी प्रश्न विचारणार तुला जिथं जायचंय ना तिथं जा. तुझं काय काम करायचंय ही मम्मी मध्ये येणार नाही आणि तुला घरातलं कुणी बी काही विचारणार नाही. शब्द दिला मम्मी कळलं का? चला चल बाबा उशीर झाला. लक्ष्मी सामान आणले बघ जरा एकदा चेक करून घे नीट पुन्हा गोंधळ नको. अहो खूप काम आहेत मला तुम्हीच चेक करा ते सामान. अगं आम्हाला कळलं असं तुला कशाला म्हणलं असता मी. हा बाबा मी काय म्हणते गुरुजींनी सगळी यादी दिली आहे ना तुमच्याकडे मग तुम्हीच एकदा तपासून बघा ना सगळं सामान आहे का नाही. हो मी काय म्हणतोय तुम्ही ना आजपासून आहे ना सगळी घरची कामं करायच्या मी बाहेरची कामं बघणार. तुम्ही ना जीवाला दगदग करून फार घेऊ नका आता. नाही दगदग करू नका म्हणजे त्रास करून घेऊ नका आता. त्रास करून घेऊ नका म्हणजे काय म्हणजे मी म्हातारा झालो का मला बाहेरचे काम जमणार नाही का? अहो हे बघ हे असं बोलतात. अहो तुम्ही नेहमी बाहेर असता की नाही मग म्हणजे हे बघा तुम्ही एक काम करा तुम्ही जा साईडला लोकांना आमंत्रण द्या पूजेसाठी. एवढं सगळ्यांची भांडणं तुम्ही सगळे आपल्याला रुसलेत जा पहिलं आमंत्रण देऊन या. मी नाही जाणार तिकडे. का नाही जाणार म्हणून सांगतो ना. अहो बरोबर बोलतोय तो. काय बरोबर बोलतोय? शेवटी शेजारीच उपयोगी पडतात आपल्या. नकोच असले शेजारी सतत दुसऱ्याबद्दल सारखं काय ना काय बोलत असतात. ओ थोडा कमीपणा घ्या थोडा कमीपणा घ्या. काय कमीपणा घ्या गप बस तू. तुम्ही दोघांनी शांत बसा. आज दिवस चांगला आहे कशाला सुरू करताय परत. याला सांग. अरे हे बघ कोण बोलताय आता बघितलं. तुम्ही शांत राहा खूप काम आहेत आपल्याला आता. हा आधी हे उचला आणि त्या घरात न्या. पूजा इथे नाही तिथे. हा माऊ सौरवला फोन कर कुठपर्यंत आलेत बघ. मी केला होता खरं तर फोन पण त्याने उचलला नाही. कामात असेल बहुतेक. आता पूजा आहे ना यायला पाहिजे होती ना आतापर्यंत. येईल. हे बघ उद्या सकाळी उत्तर पूजा असते त्यामुळे आजची पूजा झाली ना की उद्यापर्यंत तुम्हाला एकत्र राहायचं असतं. कधी कधी असं वाटतं ना तुम्ही इथं घर घेतलंय राहणार कधी इथं. बाबा आपण चला आपण हे सामान तिकडे नेऊन ठेवूया. गुरुजी पण येत आहेत खूप काम आहे. चला माऊ सौरवला फोन कर. हो काय पूजेचा मुहूर्त आहे ना. ठीक आहे चल विजू. माऊ बाबा बरोबर विचारते. जावई बापू येणार आहेत ना राहायला इथे. पाणी घे पाणी घे पाणी घे. वर बघ जरा. खाताना इकडचा तिकडचा विचार केला ना या असा ठसका लागतो बघ. आणि कशाला एवढा इकडचा तिकडचा विचार करतोस रे. मी तर जायला परवानगी दिली एवढा विचार कशाला करायचा. कसली परवानगी काय कसली परवानगी ग. 2 दिवसासाठी बाहेर चाललाय तो. का तुला काय त्याचं हिम्मत कशी झाली तुझी एवढी विचारायची. आता तुझी परवानगी घेऊन बाहेर जायचं का माणसानं जाताना. नाही कमू आग तसं नाही ग म्हणजे असंच आपलं सहज विचारलं त्यानं त्याला का बाबा 2 दिवसासाठी बाहेर चालला आता काही काम आहे का वगैरे असं सहज हो का नाही. नाही तसं
सहज 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 ग. काय लई जाऊ कशा करायला हा? एवढं काही लपवण्यासारखं नाहीये. हॉस्पिटलच्या कामाला चाललंय. हॉस्पिटलचंच काम आहे ना. काय विचारती सारखी सारखी? काय विचारतीयस त्याला? या घरात कुणी बी सौरभ कुठं चाललाय, काय करतोय, कशासाठी चाललाय हे त्याला विचारायचं नाही. कळलं का? या घरात कुणी बी त्याला काही बी विचारणार नाही. माझ्या पोरावर लई विश्वास आहे. तुम्ही सगळे माझ्या डोक्यामध्ये विचार भरवता. मध्ये तो शिवा भरवतो, तू हा विश्वास. हा सांगितलं ना आता, माझ्या माग कुणी बी भुनभुन लावायची नाही आणि माझ्या पोराच्या माग तर लावायची नाही म्हणजे नाहीच. माझ्या पोरावर पूर्ण विश्वास आहे. कुणी बी त्याच्या कुठल्या बी कामात डोकं घालायचं नाही. मरमर हॉस्पिटलमध्ये काम करतंय माझं पोरग. सकाळी लवकर जातं, उशिरा येतं. काय पहिल्यांदा चाललंय बाई? परत एकदा ठसकावून समद्यांना सांगती, माझ्या पोरावर लई विश्वास आहे. कळलं का सुरू? माझा तुझ्यावर लई विश्वास आहे. मी बॅग भरून येतो. मला बाबांचा आशीर्वाद पण घ्यायचा. अरे अरे पण तो नाश्ता. नाही आत्या, नको, भूक नाही. कमू, तू हे काय चालवलंय? म्हणजे काय तुझ्या मनात तरी काय आहे बाई? 2 प्रकारच्या शिक्षा लागतात. एक म्हणजे त्याच्या शरीराला लागती, तसं तुझा पोरगा. शिक्षा त्याच्या शरीरालाच द्याव्या लागतात. पर सुरूच्या मनाला शिक्षा देते मी. मला काय कळत नाही बाई, काहीतरी गडबडे. पर आता सुरूच्या मनाला शिक्षा देऊन सत्य काय हाय ते उलगडून काढणार हाय. सत्य शोधून काढण्यासाठी मी पुन्हा त्याच चुका करणार नाही. बाबा, आणि ते आपल्याला रांगोळी पण काढायची आहे. हो, आज पूजा वाटतं. हो, या संध्याकाळी पूजेला या. बाबा, तू आज बोलतोयस, काल तुझ्या बाबांनी सावंत वहिनींचा अपमान केला. यायचं तरी या, नाही तर नाही आलं तरी चालेल, साईतले कोणी आले नाही तरी चालेल असे म्हणाला. हे थोडी विसरला होत. विचार त्यांना. आग्रह केलाय का? हा, तुम्ही ना आला तरी चालेल. चालली का? यांच्याशी नाही बोलणार तितकंच चांगलं आहे. चल तर काय. अहो काका, ऐका ना, मी काय म्हणतोय. ए, गप तू. बघितलं कसे बोलतात ते? बाबा, तुम्ही कशाला भांडणं वाढवताय? मी भांडण वाढवतोय का? मी वाढवतोय? यांच्याशी ना गोड बोलून अजिबात चालत नाही. आपण सत्यनारायणाची पूजा करतोय, यांची नाही. घरात सुख समाधान मिळावं म्हणून आपण पूजा करतोय. हे नाही आले ना तरी चालेल आपल्याला. बाबा, कार्यक्रम आपल्या घरात आहे की नाही? मग आपण असं बोलून कसं चालेल? तुम्ही जरा कूल हो. कूल काय कूल रे? तुला कळतं का मला कळतं? विजय, तोरण बांधून घे व्यवस्थित. रांगोळीची पण व्यवस्था करावं लागेल. हो, चल. हे बघ, सत्यनारायणाची पूजा झाली ना, की मावचा संसार एकदम असं व्यवस्थित चालू. हा, ये, चल. ये लवकर. सौरभ, काय झालं? काही नाही, तुम्ही जा. सौरभ,
सगळ्यांना वाटतं मी वेंधळा आहे, मला काही कळत नाही. ठीक आहे, जातो मी. पण तुला कधी मनातलं बोलायचं असेल ना तर माझ्याकडे नक्की येऊ शकतोस तू. काका, मी चुकतोय का हो? म्हणजे मी पहिल्यापासून लोकांशी खोटच बोलत आलोय. लग्नाआधी कस्तुरीशी खोटं बोललो, मग तिच्या घरच्यांशी, आणि आता माझ्या घरच्यांशी खोटं बोलतोय. मी पहिल्यापासून खोटच बोलत आलोय हो. सौरभ, तू अजिबात विचार करू नकोस. आणि तू जे वागतोयस ते चांगल्यासाठीच करतोयस ना. आणि पुराणात म्हटलंय, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलावं लागलं तर ते खोटं म्हणलं जात नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. सत्यनारायण सगळं बघून घे. काका, पहिल्यांदा पूजेला बसणार आहे मी, पण आशीर्वाद द्यायलाच कोणी नाही. काही काळजी करू नकोस. देवांच्या मनात असेल ना तर कोण ना कोण नक्की पोचणार बघ. मम्मी, त्या कस्तुरीकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे. सुरू निघ बर का तू. हा, उशीर होत आहे ना तुला. जा. छोटा बाई, तू कुठे निघाला? 2 दिवसासाठी हॉस्पिटलच्या कामाला कुठेतरी निघालो. कळलं? नक्की हॉस्पिटलच्या कामानेच चाललाय ना? तेव्हा आता सारखं खोटं बोलून कंटाळा आलाय. आता तूच वाच. शिवा, तो हॉस्पिटलच्या कामासाठीच चाललाय. नाही म्हणजे मम्मी, आज मला नाही पटत आहे. म्हणजे आज हा बाहेर चाललाय, तिकडे पूजा पण आहे कस्तुरीकडे. म्हणजे काहीतरी गडबड असणार मम्मी. म्हणजे मला वाटतंय की तू छोटा बाई तिकडे पूजेसाठी तर नाही जाते ना? मम्मी, माझ्या पोराची चौकशी करतोय स्वैरा शिवा. कोण येतो? कोण येतो? छोटा बाई ना? त्याची चौकशी कशी काय करतोस तू? तू म्हणालास कस्तुरी आणि सौरभ एकमेकांना भेटत्यात. मी विश्वास ठेवला, पर तसं झालं नाही. तू म्हणालास ती कस्तुरी हॉस्पिटलमध्ये आहे. मी विश्वास ठेवला, पर तसं झालं नाही. आणि आता तू म्हणतोयस की माझा सुरू हॉस्पिटलच्या कामासाठी बाहेर न जाऊन त्या कस्तुरीच्या घरी पूजेला चाललाय. मम्मी, मी काय म्हणतो, जर का विश्वास बसत नसेल ना तर चला आणि बघा ना. ए, अजिबात नाही. ही मम्मी त्या कस्तुरीच्या दाराची पायरी चढायची. अख्ख्या जगाला वडून सांगेन, माझ्या पोरापेक्षा दुसरं कुणी बी माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्या पोरावर पुनमीपेक्षा, सौतापेक्षा जास्त विश्वास आहे. सुरू, तुझा सुरू व्हायचा आणि माझा दोघांचा बी आशीर्वाद आहे बर का तुला. जा. सौरभ बाबा वाट बघताय. कुठेस तू? लवकर ये, मुहूर्त टळला तर चांगलं नाही.
चला पूजेला कोण बसणार आहे? माझी लेकन जावया बसणार आहे. बोलवा त्यांना, आपण पूजेला सुरुवात करूया. सौरभ कस का नाही आला अजून? विजू मावला बोलव जरा. हो आली. सौरभ, हा या इथे बसा. तिचा नवरा कुठे आहे? त्यांना सुद्धा बोलवा. येतील ते, त्यांना थोडा वेळ लागतोय. आपण थोडा वेळ थांबूयात ना, थोडा वेळ. गुरुजी ते डॉक्टर आहेत ना, तर इमर्जन्सी केस असेल तर त्यांना उशीर होऊ शकतो, पण ते येतील, निघाले असतील. हा बरं. किती वेळ लागेल अजून यायला? मग फोन करून बघ ना जरा. हा हे बिजू फोन दे ना. सत्यनारायणची पूजा ठेवली आणि जावयाचा पत्ता नाही. ही कसली पूजा? नाहीतर काय, जावायच्या पाठीमागे उभे राहणार होते. मम्मी, मी काय म्हणतो, आपल्या छोट्या भाईला नव्हतं जाऊ द्यायचं ना. तो 100% बघा कस्तुरीकडेच जाणार. शिवा, मला या विषयावर परत काही बोलायचं नाही आणि ऐकायचं सुद्धा नाही, कळलं का? मग समजा लोकांवर विश्वास ठेवून 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 आता माझ्या पोराला असं वाटायला लागलंय की मी त्याच्यावर अविश्वास दाखवते. हे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. अहो मम्मी, पण यात काही चुकीचं नाहीये. काय बरोबर आहे मग? म्हणजे माझं पोरग घरातनं लवकर बाहेर गेलं तर ते कस्तुरीला भेटायला चालले, घरी कामावनं उशिरा आलं तर ते कस्तुरीला भेटून आलंय, हे बरोबर आहे? हो, म्हणजे ते तसंच असतं ना मम्मी. काय असंच असतं? हे असंच होतं, पहिल्यापासून असंच होतं. काय साधं सुद्धा आहे का माझं पोरग? डॉक्टर आहे, डॉक्टर. ती कस्तुरी त्याच्या आयुष्यात येण्याच्या आधीपासनं माझं पोरग असंच मन लावून काम करायचं. त्यामुळं आता तिथनं पुढं मला या विषयावर काय बी ऐकायचं नाही, कळलं का? मला काय वाटतं कमू, का शिवा एवढा मार खाऊन सुद्धा परत तुला तेच सांगतोय, म्हणजे काहीतरी तथ्य असणार ग त्याच्या बोलण्यामध्ये. शिवावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? पदराला गाठ मारून सांगते का फक्त एकदा विश्वास ठेव? एकदा 3 वेळा विश्वास ठेवला आणि तोंडावर कोण आपटले? मी. त्यामुळं इथनं पुढं तुम्ही जे काय बोलाल ना त्यातलं काय बी ऐकणार नाही. मला यांचं म्हणणं पटतं. मी गेलो होतो तेव्हा सुद्धा वाटलं होतं की सौरभ पकडला जाईल, पण तसं झालं नाही. सौरभने बॅग खाडीतच टाकली. हा ना, म्हणजे मी ज्यावेळी कस्तुरीला भेटायला गेलतो ना त्यावेळी मला अशी भीती वाटलेली की आता हिचा बाप मला काही सोडत नाही. त्याच वेळी माझी कस्तुरी, म्हणजे माझी कस्तुरीनं तिच्या बापाच्या तावडीतून सुटका करून दिली.